तर प्रेक्षकांनो, आता इकडे इंद्रा आणि राणी समोर आलंय की राणीच्या हातावर ज्याने वार केलाय आणि हे सगळं जो कांड केलाय तो मालतीने सांगितलेला आहे. आणि आता इकडे इंद्रा आता इकडे सगळ्यांसमोर आता इकडे हे सांगतो आणि आता इकडे आबा हे ऐकून आता इकडे मोठ्या धक्क्यात असतात. तर नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे राणीच्या हातावर त्या गुंड्यांनी खपाखप वार केलेले असतात चाकूने आणि तिचा हातही मोडलेला असतो. आता इकडे तिच्या गळ्यामधली जी ओढणी असते ती आता इकडे कशी बशी त्या हाताला गुंडाळते आणि तिथून इकडे कॉलेजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करते. पण आता इकडे खूप वेळ झालेला असतो. त्यावर आता इकडे ते सर बोलत असतात की तुम्ही आता पेपरला येऊ शकत नाही, रूल इज रूल, आणि तुम्ही लेट झाल्यामुळे तुम्ही पेपर देऊ शकणार नाही. आता इकडे त्यावरती बोलते, अहो सर असं काय करताय, अहो माझी अवस्था तरी बघा, अहो बघा माझ्या हाताला लागलंय, मी घरून वेळेतच निघले होते, पण ना अशी काही सिच्युएशन आली की मी पोहोचू शकली नाही. अहो सर तुम्ही माझं स्वप्न पूर्ण होऊ द्या. अहो माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे मी ॲडव्होकेट बनणं. माझ्या घरच्यांनी खूप मेहनत केली या सगळ्यांवर. प्लीज सर माझं समजून घ्या आणि तुम्ही माझ्या हाताची तरी अवस्था बघा. आता इकडे हे बघता ते तिला इकडे म्हणजे पेपर लिहायला बसू देतात. आता इकडे दुसरीकडे आबांना सुट्टी झालेली असते. त्यावर आता इकडे इंद्रा बोलतो की सर आता ना जर आमच्या लपून आबा वगैरे आले आणि तुम्हाला काही समजलं तर आम्हाला सांगत जा, लपून नका ठेवत जाऊ. त्यावर आता इकडे बोलतात हो हो. आता इकडे त्यावर आबा बोलतात, काय मग डॉक्टर तुम्ही सुद्धा पार्टी चेंज केली का? त्यावर आता इकडे ते बोलतात हो पार्टी चेंज केली, पण तुमच्या भल्यासाठीच. आणि ते आता इन्स्ट्रक्शन्स देतात आणि ते बोलतात की आता काही सह्या वगैरे राहिल्यात तर बाकीचं तुमचं डिस्चार्ज झालेलाच आहे. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो बरं ठीक आहे, चला आपण डिस्चार्जची प्रोसेस पूर्ण करूया आणि तोपर्यंत आई तू आबांना घेऊन ये. आता इकडे आबा पलंगावरून उठतात. आता इकडे मालती म्हणजे तिच्या डोळ्यात अश्रू असते. आता हे पाहून इकडे ते बोलतात, काय ग काय झालं, तू का रडतीयस? त्यावर आता इकडे ते बोलते, अहो तुम्ही मृत्यूच्या दारातून परत आलाय आणि इतक्या मोठ्या संकटातून परत आलाय, खरंच मला खूप छान वाटतंय. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ते बोलतात हो पण हे सगळं माझ्या इंद्रा आणि राणीमुळे झाले आणि लवकर चला बरं घरी, मला तिच्या पेपरची म्हणजे विचारपूस करायची. आता इकडे त्यावर ते मालती बोलते पण तुम्ही काय करणार जाऊन? त्यावर ते बोलतात माझी आता एकच इच्छा आहे की माझ्या राणीने ॲडव्होकेट बनणं आणि तीच इच्छा आता लवकरात लवकर पूर्ण व्हावी असंच वाटतं. आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की मी जी राणीसोबत आज करणार आहे ते योग्य आहे की अयोग्य. आणि आता हेच बघून आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात. त्यावर आता इकडे ते बोलतात अहो आता बस झालं मला ती तुमची काळजी, आता चला बरं. आता इकडे दुसरीकडे राणी जी असते इकडे पेपर द्यायला तर बसलेली असते. आता इकडे त्यावर ते सर बोलतात की तुमची पर्स समोर नेऊन ठेवा. आता इकडे ती पर्स वगैरे समोर नेऊन ठेवते पण आता इकडे ती म्हणजेच समजते तिला की ती पाऊच घरीच ठेवून आलेली आहे घाईघाईत. आता हे बघून ती तिथल्याच एका मुलाचं पेन मागते आणि ती त्या ज्या हाताला लागलेला आहे त्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करते पण पूर्ण तिचा रक्तबोंबाळ हात झालेला असतो, तो वाकतही नसतो. तर ती डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न करते पण आता इकडे ती विचार करते जर डाव्या हाताने लिहायला बसले तर अशाने काहीच माझं पूर्ण होणार नाही लिहू. आणि म्हणून आता इकडे ती सरांना रिक्वेस्ट करते आणि बोलत असते, सर प्लीज बघा ना तुमच्या याने काही होऊ शकतं का? त्यावर तिकडे ते बोलतात की नाही, कारण रायटरसाठी आधीच इन्फॉर्म करावं लागतं तसं. आता इकडे त्यावरती बोलते हो सर पण आता हे अचानक घडल्यावर मी काय करू? प्लीज सर प्लीज मी तुमच्या हवं तर हात पाय जोडते पण प्लीज काहीतरी करा. आता इकडे त्यावर ते बोलतात की बरं ठीक आहे मी वरिष्ठांना फोन लावून विचारतो. आता इकडे वरिष्ठांनी सुद्धा बोललेलं असतं की कॅम्पसमध्ये जर काही रायटर वगैरे मिळत असेल तर बघा म्हणून. आता इकडे त्यावर ते बोलतात की जा कॅम्पसमध्ये शोधा कोणी मिळते का? त्यावर तिकडे ती बोलते अहो सर पण मी कुठून शोधणार, मी इथे कोणाला ओळखत सुद्धा नाही. आता इकडे त्यावर ते बोलतात हे बघा मी तुमची इतकीच मदत करू शकतो आणि तुम्हाला जाऊन शोधावं लागेल, जर नसेल मिळत तर तुम्ही तुमचं साहित्य घेऊन जाऊ शकता. आता इकडे ती बाहेर कॅम्पसमध्ये शोधायला आलेली असते. आता इकडे ती तिथले एका वॉचमॅन काकाला म्हणते प्लीज दादा प्लीज माझं ऐका ना, माझं ना म्हणजे वर एक्झाम चालू आहे आणि माझ्या हातात लागलेलं आहे, मला लिहिता येत नाहीये, प्लीज मी जितकं सांगेल ना तितकंच लिहा की. आता इकडे ते नकार देतात. तर तिथल्या पिऊन काकाला बोलते अहो मामा प्लीज ऐका ना, प्लीज मला ना पेपर लिहिता येत नाहीये, मी तुम्हाला जितकं सांगेल तितकंच लिहा. आता इकडे त्यावर ते बोलतात अगं पोरी 20 वर्ष आधी पेन धरला होता आता काय लिहिता येत नाही म्हणून. आता ते सुद्धा बोलतात. तिथे काही बायका दिसतात त्यांना ती रिक्वेस्ट करते. आता इकडे त्या बोलतात अगं बाळा आम्ही तर शिकूनच नाही आहोत, आम्ही काय लिहिणार? आता इकडे ती बोलत असते हो काहीतरी लिहिता येत असेल. आता इकडे सगळेजण नकारच देत असतात. आता हे पण इकडे तिला काही सुचत नसतं काय करायचं आणि काय नाही. आता इकडे तिला वाटतं की तिचं हे जे स्वप्न असतं ते धुळीसच मिळणार, ती आबांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. आता इकडे ती मनातल्या मनात ठाणते की राणी तुला काही ना काही करावं लागेल, पण नेमकं काय करायचं तिला काही सुचत नसतं कारण कुणी रायटरच मिळत नसतो. आता इकडे दुसरीकडे आबांना घेऊन आता इकडे हे घरी आलेले असतात. आबा इकडे इंद्रा बोलत असतात की खरंच इंद्रा मला वाटलं नव्हतं की मी या घरात परत येईल, पण
तुझ्यामुळे आणि राणीमुळे हे सगळं शक्य झालं. आता इकडे त्यावर तितक्यातच म्हणजे यांचं अशाच बोलणं चालू असताना समोरून इकडे उर्मिला आरतीचं ताट घेऊन येते आणि तिकडे ती बोलते, अहो मालती आई, तुम्ही आबांना असंच आतमध्ये घेऊन जाणार? अहो त्यांचं छान वेलकम वगैरे झालं पाहिजे ना, त्यांना ओवाळलं गेलं पाहिजे. आता इकडे त्यावरती बोलते, तू ना इतक्या म्हणजेच प्रेमाने ओवाळायला आली ना, ती खूप बरं वाटलं मला पाहून. आता इकडे ती ओवाळत वगैरे असते. इकडे इंद्रा आणि आबांना तर काही इंटरेस्टच नसतो त्यांच्यामध्ये. आता इकडे त्यावरती बोलते की खरंच मालती आई, आपल्या आबांना अगदी देवा समान आहे. आज देवामुळेच तर ते वाचले ना, पण खरं पाहायचं झालं तर इंद्रा भाऊजींमुळे सुद्धा त्यांनी स्वतःचा जीव बाजीला लावला. आणि आता हे सगळं काही म्हणजेच आबांचं ऑपरेशन त्यांनी केलेच. आणि आता असं ती सगळं काही बोलत असते. त्यावर इकडे मालती बोलते, बरं इंद्रा चल ना, मी ना आतमध्ये जाऊन चहा मांडते, चल ना मला जरा हेल्प कर बरं. आता इकडे ते दोघेही आतमध्ये जातात. आता इकडे उर्मिला बोलते, आवा तुम्हाला वाटत असेल पण खरंच हो, आम्ही म्हणजेच आमच्या मनात तुमच्याविषयी खूप म्हणजे भावना आहेत आणि आम्ही सुद्धा तुम्हाला आपलंसं मानतो. मी, विक्रांत, अजित भाऊजी, आई, सगळेजण तुम्हाला आम्ही आपलंसंच मानतो, पण प्लीज तुम्ही आम्हाला माफ करा ना. आता इकडे ते असं सगळं काही बोलत असतात. पण इकडे आबा तिच्याकडे काही लक्षच देत नसतात. आता इकडे राणीला काही सुचत नसतं. आता इकडे आबांचं लक्ष राणीच्या पाऊचवर जातं. आता इकडे ते बोलतात, इंद्रा लवकर बाहेर ये रे, हे बघ हे राणीने इथेच पाऊच ठेवलाय वाटते, जा लवकर जा घेऊन जा, तिला लागेल. आणि म्हणून आता इकडे इंद्रा तिच्याकडे निघालेला असतो. आता इकडे आबा आतमध्ये आराम करायला निघतात. आता इकडे राणीला काही समजत नसतं. ती अखेर ते कॉलेजमधून बाहेर निघालेली असते म्हणजेच घरी जायला, पण तिथे उभी असते. आता इकडे दुसरीकडे उर्मिला जी असते मला तिचे कानं भरत असते राणीच्या विरोधात आणि बोलत असते, अहो आई, माहितीये का राणीनं तुमची उद्यानं इन्सल्ट करायला सुद्धा भिणार नाही, खूपच शहाणपणा मारतीये, असं तसं तिकडे खूप काही काही बडबड करत असते. तितक्यात आता इकडे मला तिला त्या गुंडाचा फोन येतो आणि तिकडे ते बोलतात की मॅडम तुम्ही जसं म्हणताय ना तसंच झालंय, तुम्हाला पाहिजे होतं ना की ती आयुष्यभर गळ्यामध्ये हात लटकून राहावे म्हणून तसंच केलंय. अहो तिचा तर हात चांगलाच मुरघळलायच आणि चांगले तिच्या याच्यावर जखमा सुद्धा केल्या. आता हे ऐकल्याबरोबर इकडे मला ती एकदम गडबडते. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, काय झालंय आई? आता इकडे त्यावर ती बोलते की आपलं काम झालंय. आता हे बघून आता इकडे उर्मिला खूप खुश होते, पण आता इकडे मला तिचं तोंड एवढंच झालंय. आता हे बघून इकडे ती बोलते, काय झालंय आई, तुम्हाला हे आवडलेलं नाही का? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही ग आवडले. आणि आता इकडे उर्मिला बोलते, आता राणी ऍडव्होकेट होऊ शकणार नाही, एक्झामही देऊ शकणार नाही. आणि इतकंच नाही, आता इकडे 12ही वाजत आले, इंद्र भाऊजी जरी गेले ना तरी काहीच करू शकणार नाही. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ती खूपच खुश होत असते. आता इकडे दुसरीकडे राणीला काही समजत नसतं. तिच्या डोळ्यामधून खूप अश्रू येत असतात. तिच्या हातातून रक्त काही थांबत नसतं. ती एका हाताने धरून तो हात चालत असते. आता समोरून इंद्रा येताना दिसतो. आता हे बघून इकडे ती जोरजोरात रडायला लागते आणि धावत पळत जाते आणि एकदम इंद्राला घट्ट मिठी मारते. आता इकडे त्यावर बोलतो, हो हो राणी काय झालंय आणि इतकी का रडतीयस तू? आणि त्याचं हाताकडे लक्ष जातं आणि तो बोलतो, आणि हे काय झालंय हाताला? तो ओढणीने खोलून बघतो तर पूर्ण हात रक्ताने भोंबाळ झालेला असतो आणि तिचं रक्त काही थांबत नसतं. आता हे बघून तो त्याच्या खिशातला रुमाल काढतो आणि त्याने बांधतो. आता इकडे त्यावर तो विचारतो, काय गर आणि काय झालं हे सगळं? आता इकडे त्यावरती बोलते, बघा ना सर, मी ना पेपरसाठी वेळातच निघाले होते, पण गुंड्यात काही म्हणजेच वाटेमध्ये काही गुंडे मिळाले आणि ना ते माहिती नाही कोण होते कुठून आलेत, त्यांनी ना माझ्या या हाताला खूप म्हणजे चाकूने वार केलेत आणि जखमा केल्या आणि इतकंच नाही तर मोडून सुद्धा टाकले आणि माझा हात ना मुरघळलाय, मला असं उचलता सुद्धा येत नाहीये. आता हे बघून इकडे ती खूप रडत असते आणि बोलत असते की सर मला पेपर लिहायचा आहे, मला रायटर मिळत नाहीये, मला ॲडव्होकेट बनायचं आहे सर, माझं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि हेच म्हणून तिकडे ती खूप रडत असते. आता हे बघून इकडे इंद्रा बोलतो, हो हो राणी आधी तू शांत हो आणि काहीतरी करू आपण, चल. आता प्रेक्षकांनो आपल्याला तर पुढील भागात पाहायला मिळणार आहे की ते इंद्राला कळालेलं असतं की हे सगळा कारनामा मालतीने केलेला आहे आणि तिथे विक्रांत म्हणजे त्यांच्या घरचे सगळे आणि इकडे आबा वगैरे सगळेच तिथे येतात आणि तिकडे इंद्रा सांगण्याचा प्रयत्न करतो. इकडे आबाला काही कळत नसतं. आबा बोलतात, इंद्रा तुला जे काही पण बोलायचं ते स्पष्ट बोल. आता इकडे त्यावर तो बोलतो, ह्या आपल्या मातोश्री यांनीच राणीला ॲडव्होकेट होऊ नये म्हणून हे सगळं काही केलंय, म्हणजेच तिने पेपर नाही देऊ म्हणून, तिचा एक्झामला ती बसू नाही शकली पाहिजे म्हणून काही गुंड तिने राणीच्या मागे लावले आणि इतकंच नाही तर आपल्या मातोश्रीने तिचा हात सुद्धा मोडून ठेवलाय. आता इकडे राणी खूप रडत असते. आता हे ऐकून इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण हा प्लॅन असतो विक्रांत आणि उर्मिलाचा आणि तो पूर्ण सक्सेसफुल झालेला असतो, कारण त्यांना हेच पाहिजे असतं की यांच्या छोट्याशा या झोपडीमध्ये मोठीशी ठिणगी पडलीच पाहिजे. तर प्रेक्षकांना तिकडे मालतीचं नाव समोर आलेलं आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला की कमेंट करून कळवा. धन्यवाद.